गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या आयुष्यमान भारत कार्ड वाटप व आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदवला. यावेळी जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया कोल्हापूर जिल्हा शाखेमार्फत इचलकरंजी शहरात आयुष्यमान भारत कार्ड वाटप व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र नाकोडा नगर येथे आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं. यामध्ये पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदवला. आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड व आभा कार्डचं सुमारे 150 पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला. कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक सुशांत मोरे, दीपक अग्रवाल, मुकेश कुमार दायमा यांचे यासाठी मोठं सहकार्य लाभलं. त्यानंतर सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडलं. सुरुवातीस हॉस्पिटलचे ऑपरेशन मॅनेजर गायत्री डुबल यांनी शिबिरासंदर्भात मार्गदर्शन केलं. व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेला सेवा सदन हॉस्पिटलचे सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर दगडू माने यांनी संघटनेचे ध्येय धोरणे व पत्रकारांना मिळणाऱ्या लाभांसंदर्भात माहिती दिली. यावेळी शहराध्यक्ष साईनाथ जाधव यांनी शिबिरास उपस्थित असलेल्या पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले. या आरोग्य शिबिरात शुगर, ब्लड प्रेशर, ECG व वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सोनाली चव्हाण, पल्लवी कांबळे, मेघा कांबळे, वर्षा वायदंडे, आरती कांबळे, अक्षता सुतार, रेखा पेडणेकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून भविष्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. या शिबिरास शिरोळ तालुका अध्यक्ष संतोष कारळे, गणपती कोळी, कुलदीप कुंभार, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष महेश आंबेकर, रविकिरण चौगुले, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शीतल पाटील, निखिल भिसे, रोहन हेरलगे, विनायक खोत यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.